चेहऱ्याला साबण लावत नाही। तर तुम्ही म्हणत असाल की का। सो हाय गाईज, नमस्कार। मी जनिवे चेतनमध्ये तुमचं स्वागत करते आणि मी हा व्हिडिओ आपल्या सबस्क्रायबरसाठी बनवलाय, कारण बऱ्याच कमेंट्स आल्यात मला किंवा मी जेव्हा लाईव्हला जाते तेव्हा पण बरेच वेळा सांगण्यात आलंय की तुम्ही स्किनसाठी काय करता, कारण तुम्ही बघितलं असेल की आत्तापर्यंत मला एकही पिंपल्स नाही आलाय। सो मला अशा कमेंट्स होत्या की ताई तू प्लीज एक्सप्लेन कर आम्हाला, म्हणजे आम्हाला पण कळेल की म्हणजे कशी केअर केली जाते किंवा काय केलं जातं। तर म्हणून मी यासाठी एक व्हिडिओ बनवते की माझं डेली रुटीन काय असतं म्हणजे स्किनबद्दल। तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की आवडला तर शेवटपर्यंत बघा। तर आपण आता सुरुवात करूया, कारण काही जणांचे प्रश्न होते की ताई म्हणजे तू काय कुठला फेस वॉश वापरतेस किंवा तू अजून कोणत्या क्रीम्स वापरतेस। तर मी त्यांना तेच सांगेन की खरं म्हटलं तर मी एकही क्रीम किंवा एकही फेस वॉश आत्तापर्यंत वापरलेला नाही। आणि एकदा मी वापरला होता, मी कॉलेज टाईममध्ये असले की कसं आपण बघतो वेगवेगळ्या गोष्टी। सो मी एकदा क्रीम वापरली होती आणि ती माझ्या फेसला सूट नव्हती झाली, तर मला वाटतं इथे एक पिंपल्स आला होता मला, नाही असं नाही, एकदाच आलेलं। पण त्याच्यानंतर मी एकदाही त्याच्यानंतर मी कुठलीच क्रीम वापरली नाही किंवा कुठलीच मी कॉस्मेटिक प्रोडक्ट्स वापरत नाही। माझ्याकडे आहेत, मी घेऊन ठेवलेत की कधी प्रोग्राम असला तर आपण ते वापरूया, पण शक्यतो मी नाही वापरत। माझ्याकडे फक्त पॉन्ड्सची पावडर आणि एक लिपस्टिकच असते। म्हणजे मला तेच म्हणायचं की मी आत्तापर्यंत कुठले प्रोडक्ट नाही वापरलेत, कारण आपल्याला माहिती नसतं की आपल्या फेसला कुठले प्रोडक्ट म्हणजे सूट होत आहेत किंवा नाही होत। सो आपण म्हणजे माझं मत असं असतं की जर आपल्याला नटायचं थटायचं असेल, आपल्याला अजून छान दिसायचं असेल, तर असं नाही आहे की आपलं चेहराच फक्त कलर केला पाहिजे किंवा म्हणजे काय केलं पाहिजे। मी तर बाबा त्या गोष्टी यूज नाही करत, तर मी ज्वेलरीमध्ये जास्त कल देते। ज्वेलरी, आपले ड्रेस असतात त्याच्यामध्ये, पण फेस नेहमी मला असं क्लिअर आवडतो, त्यामुळे मी जास्त कुठलंच म्हणजे कॉस्मेटिक नाही वापरत किंवा कुठल्या क्रीम नाही वापरत। त्या ॲलोवेरा असेल किंवा कुठलीही असेल तरी पण मी त्या क्रीमी अजिबात नाही यूज करत। सो माझं रुटीन म्हणजे तुम्ही आता विचारलात माझ्या फेसबद्दल, तर मी सतत मला वाटतं मी 2 तासांनी वगैरे फेस वॉश करते आणि मी इवन आंघोळ करताना पण मी चेहऱ्याला साबण लावत नाही। तर तुम्ही म्हणत असाल की का, पण मी असं जेव्हा वाचलं की त्याच्यात केमिकल असतो, तर तेव्हापासून त्याही गोष्टी मी बंद केल्यात आणि मी आता अजिबात आंघोळ करताना चेहऱ्याला साबण लावत नाही किंवा असंही फेस वॉश करताना मी साबण लावत नाही। पण सतत जेव्हा मला वेळ भेटतो, जेव्हा मला वाटतं की आता आपण फेस वॉश करूया किंवा थोडं तुम्हालाही माहिती असेल फेस वॉश केल्यावरती आपल्याला थोडं फ्री वाटतं, म्हणजे खूप छान वाटतं, एकदम फ्रेश वाटतं। सो तेव्हा मी जाऊन करते, पण ते पण आपलं नॉर्मल पाण्यानेच। आणि मी एक सांगेन की म्हणजे ही गोष्ट मी ऐकली होती, मी तुम्हाला शेअर करेन की आपण काही जणांना सवय असते की गरम पाणी घ्यावं, म्हणजे आंघोळ करताना एकदम गरम गरम पाणी घेतात, तर ते फेसवरती आपण नाही टाकायचं, कारण त्याच्यामुळे पण स्किन थोडीशी ड्राय होते। पण आणि मी म्हणेन की म्हणजे स्किनसाठी म्हणजे व्यवस्थित राहावी म्हणून आंघोळ करताना पण आपण जे आपलं नॉर्मल पाणी असतं, साधं पाणी, तर ते आपण फेसवरती अप्लाय करायचं, तेच त्याच्यानेच फेस वॉश करायचा। तर बाकी असं तुम्ही म्हणालात जी तू काय यूज करतेस, तू काय प्रोडक्ट वापरतेस, तर मी असं काहीच अजूनपर्यंत वापरलं नाही आहे। मी एकदाच ती क्रीम वापरली होती आणि ते पण कॉलेज टाईममध्ये असं बघून, म्हणजे फ्रेंड्समध्ये असं आम्ही डिस्कस वगैरे करता करता असं, मग मी पण येताना मेडिकलमधून घेऊन आली होती, तर नाही। आणि राहिला प्रश्न, मला वाटतं मी मेकअप 2-3 वेळा केला आहे, नाही असं नाही, म्हणजे मला वाटतं बहिणीच्या लग्नात केला आहे, माझ्या लग्नात केला आहे किंवा अजून कधीतरी केला असेल, म्हणजे काय आपलं फंक्शन असतं तेव्हा। पण तेव्हा मी
संध्याकाळी म्हणजे आपण पूर्ण दिवस त्या मेकअपमध्ये असतो. मला तेही सांगायला तुम्हाला आवडेल की तुम्ही पण ऑब्झर्व करू शकता की आपण स्किनला जेव्हा फाउंडेशन वगैरे लावतो तेव्हा आपली स्किन थोडीशी स्ट्रेच झाल्यासारखी वाटते, पण त्याच्यासाठी तो मेकअप काढण्यासाठी आपल्याला प्रॉपर तेल, आपलं खोबरेल तेल असतं, मी तेच वापरते पॅराशूटचं, तर ते आपल्याला प्रॉपर त्याच्याने आपलं कॉटनने वगैरे आपण क्लीन करायचं. मी तर तेच करते आणि नंतर फेस वॉश करते. पण डायरेक्ट फेस वॉश केलं तर ते प्रॉपर निघत नाही, त्यामुळे अगदी तेलने प्रॉपर काढायचं जर तुम्ही कधी यूज केलं प्रोडक्ट तर. सो मी एवढंच सांगेन की मला असं वाटतं की कारण आपल्याला माहिती नसतं की आपल्याला कुठली क्रीम सूट होईल नाही होईल, तर रिस्क घेऊ नये, कारण जी आपली ॲक्च्युअल स्किन आहे तीच चांगली असते. सो प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर डिपेंड असतं. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवला आहे आणि थँक्यू. तुम्हाला अजून काय असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा मला, आणि नक्की मी माझ्याकडून काय असेल जे मला माहीत असेल ते मी तुम्हाला नक्की सांगण्याचा, शेअर करण्याचा प्रयत्न करेन. सो थँक्यू सो मच, आणि खरंच थँक्यू. तुम्ही जर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.